theorem, and then we'll go for next simulations. So can anyone revise the statement of superposition theorem? Yes, quickly. Yes, anyone revise the statement of superposition theorem? What is the statement of superposition theorem? Yes, anyone? कोण सांगू शकता का? What is the statement of superposition theorem? Okay, my voice is clear. Okay, so again I'll revise the superposition theorem. So everyone might be drawn the diagram of superposition circuit. Okay, so the superposition theorem consists of multiple voltage sources, right? So if the circuit consists of multiple voltage sources, then we can consider a one source at a one time. Okay, so in this circuit diagram, there are two voltage sources. One is at left side and another is at right side. Okay, so first we can consider the effect of both voltage sources. Okay, so if we keep the both voltage sources in a circuit, then what will be the current flowing through the middle 1K resistor. ठीक आहे, मग जर आता आपण 20K चे दोन्ही सोर्स ठेवले. Okay, so due to 20 volt at left side and 20 volt at right side, sum of current can be flowing through the circuit. हा जो काय करंट आहे तो करंट कुठून फ्लो होणार आहे? So that current flowing through the 1K resistor. So if we consider the 1K resistor which is at middle, आता मधला जो 1K चा रेजिस्टर आहे ह्यामध्ये काय होईल? So first the current came from left hand side. Another the current can be come from right hand side. ह्या 1K मध्ये जो काही करंट फ्लो होणार आहे मग तो करंट काय असेल? सो इट इज द ॲडिशन ऑफ करंट ड्यू टू लेफ्ट साइड व्होल्टेज अँड करंट ड्यू टू राईट हँड साइड व्होल्टेज. ज्या 1K मधला जो करंट आहे तो करंट काय असणार आहे? दोघांची ॲडिशन असणार आहे. सो वी कॅन स्टेट द सुपरपोजिशन थेरम. सो वी हॅव अ एक्सप्रेशन इफ I इज इक्वल टू I1 प्लस I2 plus I3 plus I4. बरोबर आहे? So in this way, so if we keep the both voltage sources, then we observe the effect. पण नंतर आपण सुपरपोजिशन थेरम मध्ये काय करतो? We can consider only one source and we can short the another source, right? Okay, so everyone observe the circuit. Okay, so it is feasible to all. Yes, circuit diagram is visible to all. Yes, sir. Okay. Okay, so we'll just revise the superposition theorem. So in might be last practical my voice is not clear. Okay, now everyone understood? My voice is clear? Yes, sir. ठीक आहे. तर आता Yes, sir. ओके, आता आपण सुपरपोजिशन थेरम काय म्हणतो? आता ह्या सुपरपोजिशन थेरम मध्ये वी कॅन कन्सिडर द टू व्होल्टेज सोर्सेस ॲट अ सेम टाइम. ठीक आहे. मग आता इन सिम्युलेशन वी कॅनॉट प्रोव्हाइड द डायरेक्शन ऑफ करंट. आता समजा आपण करंटची डायरेक्शन कन्सिडर केली, करंट कॅन बी फ्लोविंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ठीक आहे. मग जर आपण पहिलं लूप कन्सिडर केलं तर इन फर्स्ट लूप करंट कॅन बी फ्लोविंग इन अ क्लॉकवाईज डिरेक्शन, राईट. सेकंड लूप मध्ये करंट कसा असेल सांगा? ओके, आता सेकंड लूप मध्ये करंटची डायरेक्शन कशी असेल? कोण सांगू शकते? Anti-clockwise.
अँटी क्लॉकवाईज का तर करंट कुठून फ्लो होतो पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. मग जर का तुम्ही जर सेकंड लूपचा मल्टीमीटर पाहिला तर त्याच्यावरती रिडिंग निगेटिव्ह का दिसतंय कोण सांगू शकतंय का? Current flowing to anti-clock. हा आता करंट फ्लोइंग फ्रॉम तर मग आता आपण बघा इथे काय करतोय मल्टीमीटरला दोन टर्मिनल असतात एक असतं पॉझिटिव्ह एक असतं निगेटिव्ह. आपण बघा निगेटिव्ह कशाला कनेक्ट केलंय पॉझिटिव्हला आणि पॉझिटिव्ह इकडे काय केलंय आपण निगेटिव्हला कनेक्ट केलंय. मग जर आपल्याला काय करायचं आहे मल्टीमीटरचं पॉझिटिव्ह कनेक्ट करा पॉझिटिव्हला निगेटिव्ह करा कनेक्ट निगेटिव्हला मग मल्टीमीटर काय शो करेल wait a 1 minute. Voice आता is बघा not audible. आता येतो का व्यवस्थित? हाँ. येस सर. हा ठीक आहे. मग आता बघा आपण सेकंड मल्टीमीटरच्या डायरेक्शन आता आपल्याला दिसतंय का पॉझिटिव्ह. आता आपण काय केलं की मल्टीमीटरचा पॉझिटिव्ह व्होल्टेज सोर्सच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केला मल्टीमीटरचा निगेटिव्ह व्होल्टेज सोर्सच्या निगेटिव्हला कनेक्ट केला. सो ड्यू टू दिस वी कॅन गेट दी पॉझिटिव्ह व्हॅल्यू. मग आता बघा सुपरपोजिशन थेरम काय सांगतो जर का दोन व्होल्टेज सोर्स एखाद्या सर्किटमध्ये प्रेझेंट असतील ठीक आहे आणि जर का मिडलचा जो रेजिस्टर आहे तो मिडलच्या रेजिस्टरमधला करंट काय असेल सो इट इज द ॲडिशन ऑफ बोथ व्होल्टेज सोर्सेस म्हणजे करंट ड्यू टू बोथ व्होल्टेज सोर्सेस. सो नाव एव्हरीवन कन्सिडर दी लेफ्ट हँड व्होल्टेज सोर्स. सो इट इज द व्हॅल्यू ऑफ लेफ्ट हँड मल्टीमीटर 6.67 बरोबर आहे. Yes, sir. Okay, so at right side also it can show 6.66 and if we add these two we'll get the addition of these two currents that is a 13.33 which is flowing through the middle 1K resistor, right? So the superposition theorem can state that so addition of these multiple current sources is equal to the current flowing through common resistor या middle resistor. मग बघा या दोघांचे ॲडिशन आहे का मध्ये? Yes, sir. ओके. मग आता आपण परत सुपरपोजिशन थेरम मध्ये आपण काय करतो वी कॅन कन्सिडर वन सोर्स ॲट अ वन टाइम अँड अदर सोर्स वी कॅन मेक अ शॉर्ट बरोबर आहे. मग नाव वी कॅन मेक द राईट हँड साईड व्होल्टेज सोर्स ॲज अ शॉर्ट. बघा आता राईट साईडचा जो आहे आपण शॉर्ट करूया. शॉर्ट करणं म्हणजे काय वी कॅन प्रोव्हाइड द व्हॅल्यू ॲज 0. ओके and now again we can run it. मग बघा मग जो काही लेफ्ट हँडचा व्होल्टेज सोर्स आहे त्याचा टोटल करंट किती आहे 13.33 ठीक आहे. सो इट इज डिवायडेड इंटू द टू पाथ्स. मग झाला का डिवाइड दोन पाथमध्ये. सो अगेन यू कॅन मेक द ॲडिशन. सो द ॲडिशन विल बी 13.33 येते का? Yes. Yes, have you understood? Yes, yes or no? Okay, so we'll stop the simulation and now we can short the left hand voltage source. So instead of 20 here we can put a 0 volt and the right hand side voltage we can keep as it is, that is a 20 volt. Okay, so now observe the output. Yes, can you observe it? So मग आता बघा राईट हँड साईडला जो काय व्होल्टेज सोर्स आहे त्याच्यामुळे करंट किती आहे 13.33. मग ह्या दोन्हीच्या मल्टीमीटरचे ॲडिशन करा विल गेट द ॲडिशन ॲज ऑल्सो 13.33.
33. Yes, have you observed it? दिसतंय सगळ्यांना? Yes, sir. Okay, so everyone understood the superposition theorem? ठीक आहे, मग सुपरपोजिशन थेरम मध्ये काय असते, जर मल्टिपल व्होल्टेज सोर्स असतील तर त्या करंटची पण ॲडिशन काय असते, द करंट फ्लोइंग थ्रू द मिडल रेजिस्टर. ठीक आहे, सो इन दिस वे वी कॅन व्हेरीफाय दी सुपरपोजिशन थेरम. Okay, so now move to the next practical. So everyone study the nodal analysis, sorry, KVL and KCL. KVL आणि KCL स्टडी केले का तुम्ही सगळ्यांनी? Yes, sir. Hello. Yes, sir. Okay. Can anyone tell the statement of Kirchhoff's voltage law? काय सांगतो? KVL काय सांगतो? The algebraic sum of voltages in a closed loop is equal to 0, right? Okay, so now we can verify the two laws. One is a KVL and KCL. So everyone quickly draw this particular circuit diagram. Okay, so we'll verify the two rules. One is a Kirchhoff's voltage law and another is a Kirchhoff's current law. Okay, so first we can verify the KVL. So everyone draw the circuit diagram for KVL. Okay, so it is a simple circuit diagram. So everyone complete it. Yes, sir. Okay, so now we can verify this KVL rule by using the Multisim software. Okay, so first we need to draw the circuit diagram in our simulation software. Okay, so how to draw the circuit diagram? So everyone it is clear. So in this circuit diagram, which component we आपल्याला कशाची गरज आहे? सर्किट डायग्राम मध्ये काय काय सांगितलं होतं? सो द सर्किट डायग्राम कन्सिस्ट ऑफ 3 रेजिस्टर. सो we require the 3 resistors and 1 voltage source, right? Yes. Okay. Okay, so accordingly we can take the 3 resistor and 1 voltage source. Okay, so we have to first verify the Kirchhoff's voltage law. ठीक आहे, आता Kirchhoff's voltage law काय सांगतो? So again can anyone revise the statement? What is the KVL? काय असेल KVL सांगा? काय म्हणतो आपण? The algebraic. Okay, so I will again revise the statement. The algebraic sum of voltages in a closed loop is equal to 0. मग आता बघा, आपण जो काही इथं पॉवर सप्लाय यूज केलाय, सो द पॉवर सप्लाय कन्सिस्ट ऑफ 12 व्होल्ट. ठीक आहे, सो द करंट कॅन बी फ्लोविंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता जर आपल्याला अकॉर्डिंग टू केव्हीएल म्हटलं तर केव्हीएल काय म्हणतो? अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस. आता इथं व्होल्टेज टोटल व्होल्टेज किती आहे? 12 व्होल्ट आहे. हे जे काय आपण 3 रेजिस्टर यूज केलेत, ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती असणार आहे? कोण सांगू शकताय? ह्या 3 रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज किती असेल मग? It also 12 volt, right? So if we consider plus 12 and minus 12, so the addition will be equal to 0. आता बघायचं आहे का आपल्याला how to calculate the values? So we require the multimeter. So here first multimeter, second multimeter and
third multimeter. Okay, so now everyone observe it. So what is the total voltage? Yes, have you observed it? Yes, sir. Then here na? Okay, so what is the total voltage? So the total voltage is 12, Yes. and if we add these three voltages, so 4 plus 4 plus 4, 12. Okay, so the 12 minus 12, it should be 0, right? Okay, so now we can change the value of voltage source. Okay, so instead of 12, we can take the 36. आता काय असं सांगा इकडे व्होल्टेज काय दिसेल? बरोबर. First multimeter indicates 12, the second also indicate 12, and third also indicate 12. Okay, so 12 plus 12 plus 12 is equal to 36. So 36 minus 36, 0. Okay, so in this way we can verify the Kirchhoff's voltage rule. So have you understood it? Yes, everyone? Yes, sir. Okay, so along with KVL rule, we can also verify the KCL rule also. Okay, so everyone quickly draw the circuit diagram. आता KCL चं स्टेटमेंट कोण सांगताय का? What is the KCL? काय म्हणतो आपण? The sum of incoming current is equal to sum of outgoing current. बरोबर आहे? Okay, so everyone draw the circuit diagram for KCL. Yes, completed. Okay, so now we'll simulate the KCL rule. Okay, so accordingly, circuit diagram, we can draw the simulation circuit diagram in our software. Okay, so okay, so if we complete the circuit diagram, so same circuit diagram we have to draw in the multisim. So in order to find out the current flowing through first resistor, that is 100 ohm resistor, we can use one multimeter. Then current flowing through 50 ohm, we can use second multimeter, and current flowing through 50 ohm, we can use the third multimeter. माझं सांगा स्टेटमेंट ऑफ KCL काय असेल करंटचे ऍडिशन? Yes, anyone? So now if we simulate the circuit diagram, okay, so observe the values of multimeter. Okay, so everyone observe the values of multimeter. So first, due to 12 volt supply, the current flowing through 100 ohm resistor. किती व्हॅल्यू सांगा करंटची? किती व्हॅल्यू दिसते? हॅलो,
Have you observed the value? Yes, anyone? ठीक आहे. So the current flowing through 100 ohm is divided into two paths. Okay, so one is flowing through the R2 and another is flowing through R3. म्हणजे काय होतंय, ह्या 12 व्होल्ट मुळे जो काही करंट फ्लो होणार आहे, सो दॅट करंट इज डिवायडेड इनटू द टू पाथ्स. ठीक आहे. सो इफ वी ऍड द टू करंट्स देन विल गेट द ओरिजिनल करंट. सो द 48 plus 48 will get the 96. Okay, so at this path the total current is divided into two resistor R2 and R3. So the total current I is equal to current flowing through R2 plus current flowing through R3. What is the current flowing through R2? So here we can indicate 48 milliampere. So it is the current flowing through R3, it again 48 milliampere. So if we add 48 milliampere and 48 milliampere, we'll get the 96 milliampere. Okay. So have you understood it? समजतंय का तुम्हाला हे? Hello. Yes. Have you understood this KVL and KCL? How to simulate the KVL and KCL? Yes, sir. काय समजतंय का? काय जास्त हे वाटतंय, डिफिकल्ट वाटतंय का काय? कोणाचाच रिस्पॉन्स येत नाहीये. अजून इझी करून सांगायचे अजून. Everyone understood it? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Again, okay. So like give a response in between. आता तुम्हाला समजतंय का नाही समजतंय, मला कसं समजणार? जर समजत नसेल, so immediately you can ask a questions. ठीक आहे. So you can use KVL and KCL by using theoretically. मग आता KVL रूल आपण म्हणतो, the algebraic sum of voltages in a closed loop is equal to 0. KCL ला काय म्हणतो, the sum of incoming current is equal to sum of outgoing currents. मग बघा, जर आपण if we consider this one node किंवा one point, मग इनकमिंग करंट काय आहे? सो इनकमिंग करंट इथं आहे 96 आणि आउटगोईंग करंट जर कन्सिडर करा, सो आउटगोईंग करंट किती आहे? 2 आहेत. सो 48 plus 48, सो इट शुड बी इक्वल टू 96. बरोबर आहे? If we add one more current source, काय होईल मग? फक्त आता 2 पार्टमध्ये डिवाइड होता, तर कसं डिवाइड होईल? सो आय विल ऍड वन मोर रेजिस्टर. So now I will observe the change. सर्किट डायग्राम दिसतंय तुम्हाला व्यवस्थित? Okay. So now observe the output. Okay, so everyone observe the sum of incoming current and the sum of outgoing currents. So can anyone tell what is the incoming current? Tell me the value of incoming current. किती आहे?
102.85. Right. And if we add the sum of outgoing current, so add the right hand sides, 3 multimeters addition, so it also nearly equal to 102. So 34 plus 28 plus 34.28 plus 34.28. So it is nearly equal to 102. So in this way, we can verify the KCL rule. The sum of incoming current equal to sum of outgoing current. Okay, understood? Yes, sir. Okay. Okay. आता ह्याच्यानंतर तुम्ही might be you studied the mesh analysis and nodal analysis. Have you studied the mesh analysis and nodal analysis? Yes, Yes. sir. Okay. So again, we'll verify the two analysis. There is a mesh analysis and nodal analysis. Okay. So everyone observe the circuit diagrams. Yes, sir. Okay. So first, we can verify the nodal analysis. आता खालची सर्किट डायग्रामवर सगळ्यात लक्ष द्या सर्किट डायग्राम कड. आता नोडल अनालिसिस मध्ये आपण काय करतो, वी कॅन कन्सिडर वन पर्टिक्युलर नोड. बरोबर आहे. सो आता ह्याच्यामध्ये दोन लूप आहेत आणि वी कॅन कन्सिडर अ वन नोड. मग ह्या नोडचं इक्वेशन काय असेल सांगता येईल का इक्वेशन? मी खाली लिहिलंय बघा इक्वेशन. सो एनीवन रिवाइज द इक्वेशन. कोण इक्वेशन वाचून दाखवते का कोण नोडल अनालिसिसचं? हा, येस, एनीवन? हा, इक्वेशन सांगा मला नोडल अनालिसिसचं. तुम्ही हे तुम्ही सांगताय लिहून काय असेल नोडल अनालिसिसचं इक्वेशन? तुम्हाला झालंय का नोडल अनालिसिस? हो. Yes, sir. हा हा, मग मला इक्वेशन सांगा नोडल अनालिसिसचं. मी खाली जे लिहिलंय ते काय असेल? P1 minus वी कॅन 15. कन्सिडर वन नोड. आता एक नोड कन्सिडर करा. हा, सांगा मग. P1 minus 15 by 4.7 plus V1 व्हेरी minus गुड. 10 by 3.3 plus V by 2, V1 by 2.2 equals to 0. व्हेरी गुड. Okay, so now we can verify the nodal analysis by using multisim. आता verify कसं करायचं बघा. आता हे सर्किट डायग्राम आहे. So first we need to draw the as it is circuit diagram in a multisim. Okay, so everyone observe the simulation. So if you have any doubt, you can immediately ask here. आता आपण नोडल अनालिसिस यूज करतोय. मग आपल्याला काय मेजर करावं लागेल? करंट मेजर करावं लागेल का व्होल्टेज मेजर करावं लागेल? कोण सांगतंय? Voltage. व्हेरी गुड. मग आता मल्टीमीटर आपल्याला काय करावं लागेल? वी हॅव टू कीप द मल्टीमीटर ऑन व्होल्टेज, राईट? ओके ओके. Okay, I'll stop the simulation. Okay, so have you observed the circuit diagram? आपण काय केलंय? The same circuit diagram can be implemented in a multisim. आता आपल्याला काय करायचं आहे? We have to calculate the voltage across 4.7 K. मग त्याच्यासाठी आपण एक तिथं मल्टीमीटर यूज केला. Again we have to measure the voltage across 3.3 K. So again we can use a one more multimeter, and across 2.2 K again we can use a one more multimeter. So circuit diagram is clear to everyone.
सर्किट डायग्राम समजली का? Yes, sir. ओके. सो टू व्हेरीफाय द नोडल अनालिसिस. मग आता बघा आपलं इक्वेशन कसं आहे आणि व्हॅल्यूज काय दिसत आहेत. ओके. सो आय शो व्हॅल्यूज. Okay, wait a minute. ठीक आहे. आता आपण नोडल मध्ये इक्वेशन काय सांगितलं होतं बघा. इक्वेशन कसं होतं आपलं. सो V1 मायनस 15. आता बघा आपण V1 कुठे 8 पॉईंट. ठीक आहे. आता V1 मायनस 15. आता आपल्याकडे V1 ची व्हॅल्यू आहे का? ठीक आहे. आता कसं करणार. पण 15 मधून यू कॅन सबट्रॅक्ट द व्होल्टेज अक्रॉस 4.7. मग सांगा मला 15 मायनस 8.58 किती असेल? व्हॉट इज द व्हॅल्यू? 15 मायनस 8.58. येस. 6.42. मग बघा जे V1 च्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे दिसतं का मग 6.4 वर? V1 म्हणजे कोणतं बघा. V1 आपण इथं पुट केलंय का V1? आहे का 6.41? Yes, sir. तसं अजून इक्वेशन मध्ये काय आहे? V1 मायनस 10 आहे का? V1 मायनस 10. मग बघा आता इथं V1 ची व्हॅल्यू आपल्याला समजा V1 ची बघा इकडं राईट साईडला 10 मायनस 3.58. व्हॉट इज द व्हॅल्यू? येस. 10 मायनस 6.42. करा. मग येते का V1 ची व्हॅल्यू 6.42 तेवढी? Yes, sir. हा. सो हॅव यू अंडरस्टूड द हाऊ टू व्हेरीफाय द नोडल अनालिसिस. म्हणजे नोडच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे V1 तर V1 ची व्हॅल्यू कशी आली समजलं का? आता बघा कशी काढायची व्हॅल्यू. जो काही लेफ्ट हँडचा व्होल्टेज सोर्स आहे. मग तो लेफ्ट हँडचा व्होल्टेज सोर्स 15 व्होल्ट आहे. तर 15 मायनस मल्टीमीटर व्होल्टेज किती आहे? 8.58. सो 15 मायनस 8.58 करा. विल गेट द 6.42. तसंच राईट हँड साईडला किती आहे? 10 व्होल्ट आहे. सो 10 मायनस मल्टीमीटरची व्हॅल्यू किती आहे? 3.58. ती मायनस करा. सो विल गेट द मिडल व्होल्टेज 6.42. ठीक आहे. सो इफ वी चेंज दी सप्लाय व्होल्टेज. मग आता आपण काय करूया? सप्लाय व्होल्टेज चेंज करूया. instead of I'll put the and here instead of 10 I'll put the 10. मग आता verify. आता सांगा 20 मायनस 10.93. What is it? 20 minus 10.93. 9.07. व्हेरी गुड. आता राईट साईडला बघा व्होल्टेज सोर्स किती आहे? 15 व्होल्ट आहे. तर 15 मायनस मल्टीमीटर व्होल्टेज किती आहे? 5.93. करा दोघांची सबट्रॅक्शन. सो विल गेट नियरली 9.07. नाव अंडरस्टूड का अजून व्हॅल्यू चेंज करून दाखवायचं आहे? ओके. कोण व्हॅल्यूज घ्यायचं सांगा. सो विच व्हॅल्यू कॅट ड्रॉप 20? Yes, anyone?
Okay, instead of 20, we can take 25. And here, instead of 15, we can take a 20. Okay. Now observe the सांगा आता व्हॅल्यू. हा लेफ्ट साइड कोण सांगते 25 minus 13.27. So it is a value. It is near equal to 7.7. At right side 20 minus 8.27. सांगा 20 minus 8.27. 11.73. Okay, so it is nearly equal to 11.72. Okay, so in this way we can verify the nodal analysis. So have you understood it? Yes. Yes, sir. So again, now we verify analysis. So have you completed the mesh analysis examples? Okay. So even the mesh analysis diagram. सांगा how we can calculate the current using mesh analysis. कसं करतो सांगा. तुम्हाला सांगा इथला जो काही मिडल रेजिस्टर आहे 2.2K, तर ह्याच्यामधला जो काही करंट आहे तो करंट काय असेल. कोण सांगू शकतंय. हाऊ वी कॅन सॉल्व द मेश अनालिसिस. तुम्हाला हे जर एक्झाम्पल प्रोव्हाइड केलं अँड द क्वेश्चन इज फाइंड द करंट फ्लोविंग थ्रू 2.2K युझिंग मेश अनालिसिस. कॅल्क्युलेट करता येईल का. येस ऑर नो. Yes, are you able to solve this example by using mesh analysis? करता येईल का. Yes. Okay, so everyone draw this circuit diagram and by using the theoretical calculation Yes, sir. you can calculate. Okay, so now your homework is by using mesh analysis find out the current flowing through 2.2K and match these values by using simulation. ठीक आहे. तर आता हे तुम्ही by using theoretical calculation करा mesh analysis यूज करून and now can not using simulation. Okay. ठीक आहे. सो इन मेश अनालिसिस आपण कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. आपण करंट कॅल्क्युलेट करतो की व्होल्टेज कॅल्क्युलेट करतो इन मेश अनालिसिस. Current. व्हेरी गुड. सो आता आपल्याला मल्टीमीटर काय करावं लागेल. वी हॅव टू कीप द मल्टीमीटर ऑन एम्पियर. नीट. सो नाव एव्हरीवन ऑब्झर्व द आउटपुट. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट द करंट फ्लोविंग थ्रू 2.2K. मग आता बघा एक करंट कुठून येतोय. सो इट कॅन फ्लोविंग थ्रू ड्यू टू 15 व्होल्ट. मग तो करंट किती आहे 1.2
1.82. दुसरा करंट किती आहे ड्यू टू 10 व्होल्ट 1.085. मग आता जो काही मिडल रेजिस्टर आहे 2.2K त्याच्यातून करंट काय असेल मग, सो इट इज अ ॲडिशन ऑफ 1.82 plus 1.085. So can you add these two values? बघा आता तर if we solve this example by using a theoretical method, will the 2K is 2.91 milliampere. तर तुम्हाला मेश अनालिसिस सॉल्व करता येईल का ते एक एक्झाम्पल? करता येईल का? हॅलो, बरं ठीक आहे. तर हे तुम्हाला असं सिम्युलेशन समजतंय का प्रॅक्टिकल मध्ये, का काही डिफिकल्ट वाटतंय काय अजून? तर तुम्हाला काही डाऊट असेल तर डाऊट विचारा. हॅव यू अंडरस्टूड इट? हा, समजतंय का तुम्हाला असं सिम्युलेशन? Yes, sir. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का तुम्हाला आतापर्यंत? काय समजलं नाही असं काय आहे का? जर आपण ह्या मेथडनं असं सिम्युलेशन घेतलं तर चालेल का? सगळ्यांना हे समजतंय का? टू ऑल स्टुडंट्स? Yes, sir. फक्त रिस्पॉन्स 2 ते 3 जणांकडून येतात, बाकीच्यांचं काय? इकडं अंकिता बनसोडे, Yes, sir. काजल सावंत, मीनाक्षी पाटील, Yes, sir. समजतंय ना तुम्हाला? Yes, sir. ओके. जर काही डाऊट असेल यू कॅन आस्क. ओके. सो हां, फॉर sir. नेक्स्ट प्रॅक्टिकल वी कॅन टेक द मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. ठीक आहे. तर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचा स्टडी करा तोपर्यंत. ओके. ओके. सो इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. काही डाऊट आहेत का तुमचे? No, sir. Okay. So can we stop here? Okay. So you can put your numbers. तोपर्यंत कोणाला काही डाऊट असतील तर यू कॅन आस्क द डाऊट्स. ठीक आहे. सो सॉल्व दिस एक्झाम्पल ऑफ मेश अनालिसिस बाय युझिंग युअर थेरॉटिकल मेथड. आणि 2.2K मधून किती करंट फ्लो होतोय बघा. सो दॅट करंट इज नियरली इक्वल टू 2.91. Okay, everyone, put your numbers. ठीक आहे. तर ज्यांनी नंबर पुट केलेत ते लेफ्ट होऊ शकतात.